पाण्याची समस्या सोडवण्याकरता तुम्ही रस्त्यावरती आलेले आहात. काय लोकांच्या नेमक्या समस्या आहेत आणि कशामुळे आहेत? अधिकाऱ्यांशी तुम्ही बोललेले आहात काय? आज या ठिकाणी संपूर्ण कसबा मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाकरता आपण मागच्या आठवड्यात शनिवारी आपली निवड झाली आणि सोमवारी आपण संपूर्ण भागातील कचऱ्याचा विषय आपण हातात घेतला. संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आपण ॲडिशनल कमिशनर आणि त्या कचऱ्याचे खाते प्रमुख घेऊन गेलो. आपलं एक स्वप्न आहे की कसब्यात सुंदर कसबा, स्वच्छ कसबा करायचा, क्लीन कसबा करायचा. रस्त्यावर एक सुद्धा कचरा असला कामा नये ह्याकरता आपण काळजी घेणार आहोत. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जो सफाई कर्मचारी आहे त्यांचा हात कचऱ्याला लागणार नाही, हा माझा विजन आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे. त्याचबरोबर पाणी ही खूप मोठी समस्या आहे. हा विषय मी मुंबईला जाऊन आल्यानंतर शपथविधीनंतर मी ड्राईव्ह करणार होतो, परंतु एकंदरीत ह्या भाऊमहाराज बोळातल्या अनेक तक्रारी आल्या आणि आत्ता पाण्याची खूपच अडचण आहे समजल्यानंतर उद्या जायचं आहे. म्हणून मी आजच पाण्याच्या विषयाकरताची आपण हे विजिट दौरा घेतला आहे. संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आम्ही आत्ता फिरणार आहोत. जिथं जिथं प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम फिजिकली खातेप्रमुखांना दाखवणार आहोत. मी कमिशनरांनाच बोलवणार होतो, परंतु आपल्या कमी कालावधी शॉर्ट नोटीसमध्ये मी त्यांना कळवलं आणि आज त्यांच्या माध्यमातून सगळ्या भागात संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये जिथं जिथं पाण्याची अडचणी त्या सगळ्या ठिकाणी व्हिजिट देऊन त्यांना जे प्रॉब्लेम आहे ते लिखित स्वरूपात देऊन त्यांच्याकडनं 15 दिवसात अहवाल घेऊन हा सगळा विषय 1 महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवून नागरिकांना त्याच्यातनं रिलीफ मिळण्याकरता मी प्रयत्न करणार. नाही, हा प्रॉब्लेम कशामुळे झाला हे आता टेक्निकली ते उत्तर देतील. त्यांना त्याच्याकरताच बोलवलेलं आहे. आपल्याला लोकांना पाणी मिळणं हा माझं काम आहे, ते मी करणार. राजकीय प्रश्न आहे. सरकार स्थापन व्हायला विलंब लागतोय, तर ते कधीपर्यंत होऊ शकेल? विधिमंडळ नाही, विलंब नाही. आता जाहीर केलं की 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नवीन सरकार अस्तित्वात येईल. ईव्हीएम वरनं विरोधक टार्गेट करतात. लोकसभेला कुठे गेले होते? सुप्रिया सुळे निवडून आल्या मोठ्या मताधिक्याने. बारामतीमध्ये अजित पवारांच्या मिसेस पडल्या, त्यावेळेस ईव्हीएमवर घेतला का आक्षेप? त्यामुळे ते हरले की ईव्हीएम एवढाच त्यांना विषय.